आपण ॲग्रिकल्चरल पेस्ट बघितलेलं होतं. आज आपण व्हेटरनरी पेस्ट फॉरेस्ट्री आणि नर्सरी पेस्ट असेल किंवा हाऊसहोल्ड पेस्ट, तर ह्या पेस्ट आपण आज बघणार आहोत. व्हेटरनरी पेस्टमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या व्हेटरनरी पेस्ट येतात. एक जी डोमेस्टिक ॲनिमलला त्या ठिकाणी कॉज करण्याचं काम करतात. ते तर डोमेस्टिक ॲनिमल लाईक चिकन असेल, हॉर्स असेल, कॅटल असेल, तर हे जे काही ॲनिमल आहे तर ह्या ॲनिमलला कॉज करणारे जे काही इन्सेक्ट असेल किंवा त्या ठिकाणी ब्लड सकिंग इन्सेक्ट असेल तर ते डोमेस्टिक ॲनिमलला त्या ठिकाणी कॉज करतात. ते ब्लड सक करण्याचं काम करतात ते किंवा त्यांच्या बॉडीला त्या ठिकाणी जी काही स्किन असेल तर स्किनला त्या ठिकाणी बरो करण्याचं काम करतात. लेदरला त्या ठिकाणी बरो करण्याचं काम करतात ते किंवा होल क्रिएट करण्याचं काम करतात त्यांच्या बॉडीमध्ये. मग त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काही स्पेशल टाईप ऑफ व्हेटरनरी पेस्ट आहे का त्या जे काही पोल्ट्री फार्म असेल किंवा जे काही हॉर्स असेल किंवा चिकन असेल तर यांना त्या ठिकाणी मेनली कॉज करण्याचं काम करतं. ते व्हेटरनरी पेस्टमध्ये जर बघितलं आपण इन्सेक्ट विच कॉज डॅमेज टू डोमेस्टिक ॲनिमल लाईक चिकन, हॉर्सेस, कॅटल etc. and blood-sucking insect like fleas, lice, bugs, mosquitoes, stable flies as ectoparasite are the example of domestic animal pest. तर हे सगळे डोमेस्टिक ॲनिमल पेस्टचे त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे. तर हे त्या ठिकाणी जे काही डोमेस्टिक ॲनिमल आहे, चिकन असेल, हॉर्स असेल, कॅटल असेल, तर यांना कॉज करण्याचं काम करतात. ते किंवा काही जे इन्सेक्ट आहे का जे हे जे काही डोमेस्टिक ॲनिमल आहे त्यांचं ब्लड सक करण्याचं त्या ठिकाणी काम करतात. ते ब्लड सकिंग इन्सेक्ट लाईक फ्लिया काय करतात ते ब्लड सक करण्याचं काम करतात. ते ॲज आय एक्टोपॅरासाईट म्हणून त्या ॲनिमलच्या बॉडीवरती त्या ठिकाणी ते सर्वाईव्ह करतात. ते लाईस असेल, ॲनिमल लाईस, त्याच्यानंतर बग्ज असेल, मॉस्किटोज असेल, तर हे त्या ठिकाणी काय करतात ते की ब्लड सक करण्याचं काम करतात. ते ॲज अ एक्टोपॅरासाईट म्हणून त्या ॲनिमलच्या बॉडीवरती त्या ठिकाणी ते सर्व्हिव्ह करतात. ते स्टेबल फ्लाईज असेल ॲज अ एक्टोपॅरासाईट आर द एक्झाम्पल ऑफ डोमेस्टिक ॲनिमल पेस्ट. तर हे ॲग्रिकल्चरल किंवा जे काही ॲप्लाइड झुलॉजीमध्ये त्या ठिकाणी आपण पेस्ट म्हणून त्यांचा आपण स्टडी करतो. तर यांचा पेस्ट म्हणून का स्टडी करतो, कारण हे सगळं त्या ठिकाणी जे काही ॲग्रिकल्चरल फील्ड असेल किंवा फार्म फील्ड असेल तर त्याच्याशी रिलेटेड हे जे काही ॲनिमल आहे, जे काही डोमेस्टिक ॲनिमल आहे तर हे त्या ठिकाणी येतात. ते म्हणून आपण ह्या ज्या काही व्हेटरनरी पेस्ट आहे तर ह्या व्हेटरनरी पेस्टचा याच्यामध्ये व्हेटरनरी पेस्टला याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यासाठी आपण याचा स्टडी करत असतो. त्याच्यानंतर ए बायटिंग लाईस लाईक मॅलोफॅगा कॉज इरिटेशन अँड लॉस ऑफ फ्लेश इन अ पॉल्ट्री फार्म. पॉल्ट्री फार्ममध्ये असणारे जे काही चिकन्स आहे तर त्यांचं जे काही फ्लेश किंवा त्यांना इरिटेशन कॉज करण्याचं जे काही काम आहे मेनली हे मॅलोफॅगा ही जी काही लाईस आहे तर ही त्या ठिकाणी काम करत असते. बायटिंग लाईस असं आपण हिला त्या ठिकाणी म्हणतो. बायटिंग लाईस लाईक मॅलोफॅगा तर ही त्या ठिकाणी काय करते, पॉल्ट्री फार्ममध्ये असणारे जे काही चिकन्स आहे तर त्यांना इरिटेशन कॉज करते, त्यांचं फ्लेश त्या ठिकाणी लॉस करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर तबानिड फ्लाईज, हॉर्न फ्लाईज सक द ब्लड फ्रॉम कॅटल अँड हॉर्सेस. त्याच्यामध्ये स्पेशल टाईप ऑफ फ्लाईज आहे बघा, तबानिड फ्लाईज आणि हॉर्न फ्लाईज. तर हे मेनली त्या ठिकाणी काय करतात, जे काही कॅटल असेल किंवा हॉर्सेस असेल त्यांचं ब्लड सक करण्याचं काम करतात. त्यांच्या बॉडीवर त्याचं एक्टोपॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होतात आणि त्यांच्या बॉडीमधनं ब्लड सक करण्याचं त्या ठिकाणी काम करत असतात. ते बोथ फ्लाईज कॉज अ सिरियस स्टमक डिस्टर्बन्सेस इन हॉर्सेस. तर या दोन्ही पण फ्लाईज त्या ठिकाणी काय करतात, ते स्टमक डिस्टर्बन्सेस त्या ठिकाणी करतात. ते हॉर्समध्ये त्या ठिकाणी स्टमक डिस्टर्बन्सेस त्या ठिकाणी कॉज करतात. ते ग्रब्स ऑफ ऑक्स वर्बल फ्लाईज कॉज लॉस ऑफ फ्लेश इन कॅटल अँड कॅन कॉज डॅमेज टू द लेदर बाय कटिंग होल्स इन द स्किन.
याच्यामध्ये जर बघितलं आपण ग्रब्स ऑफ ऑक्स वॉर्बल ग्रब्स ऑफ ऑक्स वॉर्बल फ्लाईज कॉज लॉस ऑफ फ्लेश इन अ कॅटलचं जे काही फ्लेश असेल ते फ्लेश त्या ठिकाणी काय करतात ते लॉस करण्याचं काम करतात. ते कोण जे काही ग्रब्स ऑफ ऑक्स वॉर्बल आहे तर ती त्या ठिकाणी ऑक्स वॉर्बल फ्लाईज ही त्या ठिकाणी काय करतात ते कॅटलचं फ्लेश त्या ठिकाणी लॉस करतात आणि कॅन कॉज डॅमेज टू द लेदर बाय कटिंग होल्स इन द स्किन. त्यांची जी काही स्किन आहे त्या स्किनला त्या ठिकाणी काय करतात ते होल क्रिएट करतात. तिथं त्या स्किनला त्यांचं जे काही लेदर आहे तर त्या लेदरला त्या ठिकाणी काय करतात कट करतात. ते लेदरला कट करून त्या ठिकाणी स्किनमध्ये होल त्या ठिकाणी क्रिएट करतात. ते म्हणजे स्किनला त्या ठिकाणी काय करतात ते बरो करण्याचं काम करतात. ते बरो करून स्किनमध्ये त्या ठिकाणी ते पेनिट्रेट होतात. ते आणि जे काही कॅटल असेल तर त्या कॅटलचं जे काही फ्लेश आहे त्या फ्लेशला त्या ठिकाणी ते इट करतात. ते फ्लेश त्या ठिकाणी ते लॉस करतात. ती ऑक्स वॉर्बल फ्लाईज. त्याच्यानंतर आहे फॉरेस्ट्री आणि नर्सरी पेस्ट. फॉरेस्ट्री आणि नर्सरी पेस्टमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे जे काही फॉरेस्ट्री आणि नर्सरी पेस्ट आहे इन्सेक्ट ऑफ दिस ग्रुप एंटर इन टू द प्लांट बॉडी अँड कॉज डिफॉर्मेशन in the structure and function of different organ of the forest and nursery plant and trees, that is stem borrower enter stem and should cause tunneling inside the swelling. आता हे जे काही फॉरेस्ट्री असेल किंवा नर्सरी पेस्ट असेल तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ज्या काही पेस्ट आहे ते डायरेक्टली ते जे काही प्लांट असेल किंवा ते जे काही ट्रीज आहे नर्सरी प्लांट असेल किंवा ते जे काही फॉरेस्टमधले प्लांट असेल तर त्यांच्या स्टीमलाच डायरेक्टली त्या ठिकाणी काय करतात ते बरो करतात. ते स्टीमला बरो करून ते आतमध्ये एंट्री करतात. ते आणि ते जे काही स्टीम आहे तर त्या स्टीममध्ये असणारे जे काही टिश्यूज असेल तर त्या टिश्यूजला त्या ठिकाणी काय करतात ते डॅमेज करण्याचं काम करतात किंवा प्लांट बॉडीचे जे काही डिफरंट ऑर्गन्स असेल त्यांना त्या ठिकाणी काय करतात ते डॅमेज करतात. ते प्लांटच्या जे काही व्हॅस्क्युलर टिश्यूज आहे त्या टिश्यूजला त्या ठिकाणी काय करतात ते डॅमेज करण्याचं काम करतात. ते किंवा शूट कॉज टनेलिंग. शूटला त्या ठिकाणी काय करतात ते टनेलिंग कॉज करतात. ते इनसाइड द स्वेलिंग. त्याला त्या ठिकाणी काय होणार आहे आतमधनं स्वेलिंग त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. शूटचा जो काही रिजन आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी टनेलिंग ते कॉज करण्याचं काम करतात. ते मग ते नर्सरी पेस्ट मग त्या नर्सरी पेस्ट किंवा फॉरेस्ट्री पेस्ट त्या ठिकाणी असू शकतात की जे काही प्लांट असेल तर त्यांच्या स्टीमला त्या ठिकाणी बरो करतात. ते आतमध्ये एंट्री करतात. ते आणि जे काही व्हॅस्क्युलर टिश्यू जे झायलम असेल फ्लोएम असेल किंवा जे काही कॅम्बियम असेल तर त्यांना त्या ठिकाणी काय करतात ते डॅमेज करण्याचं काम करतात. द लिफ रोलर अँड लिफ कटर कॉज सेवर डिफॉलिएशन. लिफ रोलर आणि लिफ कटर ही त्या ठिकाणी काय करतात ते डिफॉलिएशनचं काम करतात. ते म्हणजे त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं ते जे काही प्लांट असेल त्याचे लीव्ज त्या ठिकाणी तिथे ते डिफॉलिएट होतात ते किंवा गळून पडतात ते खाली. लिफ रोलर किंवा लिफ कटर ही त्या ठिकाणी काय करतात ते मेनली लिफ कट करण्याचं काम करतात. ते किंवा लिफला रोलिंग त्या ठिकाणी करण्याचं काम करतात. ते गॉल इन्सेक्ट कॉज स्वेलिंग. बार्क फीडर destroy surface of stem. Example, bark beetle destroys the timber in the forest. The termite damage the timber logs even after leaving the forest. त्याच्यामध्ये गॉल इन्सेक्ट जर बघितलं आपण तर गॉल इन्सेक्ट मेनली त्या ठिकाणी काय करतो कॉज स्वेलिंग त्या ठिकाणी प्रोड्यूस करण्याचं काम करत असतो गॉल इन्सेक्ट. त्याच्यानंतर गॉल इन्सेक्ट कॉज स्वेलिंग. बार्क फीडर डिस्ट्रॉईज सरफेस ऑफ स्टीम. बार्क फीडर त्या ठिकाणी काय करतात ते जे काही स्टीमचा सरफेस आहे त्याला त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. ते बार्क फीडर काय करणार आहे स्टीमचा जो काही सरफेस आहे त्याला त्या ठिकाणी काय करतो तो डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो. एक्झाम्पल, बार्क बिटल डिस्ट्रॉईज द टिम्बर इन द फॉरेस्ट. बार्क बिटल काय करतो त्या ठिकाणी जे काही फॉरेस्ट प्लांट असेल त्याचं टिम्बर त्या ठिकाणी काय करतो डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो किंवा जे काही स्टीम असेल स्टीम सरफेसला त्या ठिकाणी तो
डिस्ट्रॉय करणारे किंवा टिंबरला त्या ठिकाणी काय करतो, डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतो. द टर्माइट डॅमेज द टिंबर लॉग्स इवन आफ्टर लिव्हिंग द फॉरेस्ट. टर्माइट्स मेनली त्या ठिकाणी काय करतो, जे काही टिंबर लॉग्स आहे त्याला त्या ठिकाणी डॅमेज करतो. मेनली हे जे काही टर्माइट्स आहे तर हे प्लांटमध्ये असणारा जो काही सेल्युलोज आहे तर त्या सेल्युलोजला त्या ठिकाणी काय करतात, सेल्युलोजवरती त्या ठिकाणी फीड करण्याचं काम करत असतो. त्यासाठी ते जे काही टिंबर लॉग्स आहे तर त्या टिंबर लॉगला ते डॅमेज करतात आणि त्याच्यापासून सेल्युलोजला त्या ठिकाणी ते सेल्युलोजवरती ते फीड करत असतात. द सॅपसकर सच ॲज प्लांट बग्स, aphid and thrips such plant juice of nursery plant which inhibit the photosynthetic activity. सॅपसकर मध्ये त्या ठिकाणी जर बघितलं प्लांट बग्स असेल, अफिड्स असेल अँड थ्रिप्स सक प्लांट ज्यूस, ही त्या ठिकाणी काय करतात, ते प्लांट ज्युसेस त्या ठिकाणी सक करण्याचं काम करतात ते ऑफ नर्सरी प्लांट विच इनिबिट द फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होते, त्या प्लांटमध्ये फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी इनिबिट होते. ते प्लांट त्या ठिकाणी व्यवस्थित फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी करू शकत नाही. का? कारण जे काही सॅपसकर आहे तर ते सॅपसकर मेनली प्लांटमध्ये असणारा जो काही ज्यूस आहे त्या ज्यूसला त्या ठिकाणी सक करण्याचं काम करतात ते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर हाऊसहोल्ड पेस्टमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर अशा पेस्ट जे आपल्या अवतीभोवती त्या ठिकाणी असतात किंवा आपल्या सभोवताली ज्या काही पेस्ट आपल्याला बघायला भेटतात ते आपल्या घरामध्ये असेल तर त्यांना आपण हाऊसहोल्ड पेस्ट असं त्या ठिकाणी म्हणतो. हाऊसहोल्ड पेस्टमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण द इन्सेक्ट विच कॉज सिरियस हेल्थ प्रॉब्लेम अमॉंग ह्युमन पॉप्युलेशन आर रेफर्ड ॲज अ पब्लिक हेल्थ पेस्ट. There are number of ways in which insect conflict with the man's comfort and pleasure. हाऊसहोल्ड पेस्टमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ज्या काही पेस्ट आहे तर ह्या पेस्ट त्या ठिकाणी कॉज सिरियस हेल्थ प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय करतात, क्रिएट करण्याचं काम करतात ते अमॉंग ह्युमन पॉप्युलेशन आर रेफर्ड ॲज अ पब्लिक हेल्थ पेस्ट. म्हणून आपण यांना त्या ठिकाणी काय म्हणतो, पब्लिक हेल्थ पेस्ट असं त्या ठिकाणी म्हणतो. देर आर नंबर ऑफ वेज इन विच इन्सेक्ट कॉन्फ्लिक्ट विथ मॅन्स कम्फर्ट अँड प्लेजर. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर मेनली सँड फ्लाय असेल, क्युलेक्स असेल, एडिस इजिप्ते असेल, त्याच्यानंतर हाऊस फ्लाय असेल, त्याच्यानंतर लाऊस असेल, रॅटफ्लिया असेल, झिनोसाईल असेल. तर ह्या ज्या काही हाऊसहोल्ड पेस्ट आहे तर ह्या मेनली त्या ठिकाणी ह्युमनला त्या ठिकाणी काय करतात, ते अफेक्ट करण्याचं काम करतात. ते ह्युमनसाठी हे मेनली त्या ठिकाणी हार्मफुल असणार आहे. कारण ह्या ज्या काही क्युलेक्स असेल, इडिस इजिप्ते असेल, त्याच्यानंतर हेड लाऊस असेल, हाऊसफ्ला असेल, तर हे मेनली त्या ठिकाणी डिसीज कॉझिंग एजंट, हे मेनली ह्युमनमध्ये त्या ठिकाणी डिसीज कॉज करण्याचं काम करतात ते. तर याच्यामध्ये जे काही मॉस्किटो असेल, फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो असेल किंवा क्युलेक्स असेल, एडिस इजिप्ती असेल, तर हे मेनली त्या ठिकाणी डिसीज कॉज करण्याचं काम करतात ते. फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो मेनली त्या ठिकाणी मलेरिया कॉझिंग एजंट आहे किंवा मलेरिया कॉज करण्याचं त्या ठिकाणी हे काम करतात ते. किंवा अदर डिफरंट काइंड ऑफ अजून मॉस्किटो आहे का ते त्या ठिकाणी काय करतात, ते डिसीज स्प्रेड करण्याचं त्या ठिकाणी काम करतात ते. त्याच्यानंतर these insect pests are annoying by their presence, bad odor, their sound and taste of their secretion by crawling over the human body, by getting into the eyes, ears and nose or by laying their eggs on animal bodies. तर हे जे काही इन्सेक्ट पेस्ट आहे तर हे इन्सेक्ट पेस्ट त्या ठिकाणी अनोईंग बाय देअर प्रेझेन्स, बॅड ऑर्डर, ती त्या ठिकाणी एक बॅड ऑर्डर त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात ते किंवा त्यांचा खूप बॅड ऑर्डर त्या ठिकाणी येतो किंवा स्मेल त्यांचा त्या ठिकाणी येत असतो. देअर साऊंड्स अँड टेस्ट ऑफ देअर सिक्रिशन, त्यांचा जो काही साऊंड असेल तर तो त्या ठिकाणी अतिशय किरकस त्या ठिकाणी आवाज ते प्रोड्यूस करतात ते. अँड टेस्टीज ऑफ
टेस्ट ऑफ देअर सिक्रिशन बाय क्रॉलिंग ओव्हर द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीवरती त्या ठिकाणी ते क्रॉल करतात ते बाय गेटिंग इन टू द आईज. ते आईजमध्ये त्या ठिकाणी एंटर होतात किंवा एअरमध्ये किंवा नोजमध्ये त्या ठिकाणी ते एंटर होतात. ते ड्युरिंग द नॉक्चर्नल हॅबिट. नाईट टाईमला ते खूप जास्त त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी सर्वाईव्ह करतात ते. तर ते नाईट टाईमला ज्यावेळेस ते बाहेर निघतात तर त्यावेळेस ते आईजमध्ये, इयर्समध्ये किंवा नोजमध्ये त्या ठिकाणी ते ॲक्सिडेंटली त्या ठिकाणी एंटर होतात ते बाय लेईंग देअर एग्ज ऑन ह्युमन बॉडीज. ह्युमन बॉडीजवरती त्या ठिकाणी काय करतात ते एग्ज ले करण्याचं काम करतात ते. वी हॅव एक्सपिरियन्स ऑफ फ्लाईंग, बझिंग ऑफ इन्सेक्ट पर्टिक्युलरली व्हेन वी डिझायर टू रेस्ट ऑर अ स्लीप. ज्यावेळेस त्या ठिकाणी आपण झोपलेलं असतो अशा वेळेस ते खूप जास्त त्या ठिकाणी आवाज प्रोड्यूस करतात ते किंवा बझल ऑफ इन्सेक्ट पर्टिक्युलरली व्हेन वी डिझायर टू रेस्ट ऑर अ स्लीप. त्याच्यानंतर इन्सेक्ट सच ॲज कॉक्रोचेस, क्रिकेट, हाऊस फ्लाईज, फ्रूट फ्लाईज, बिबिल्स, ॲन्ट्स, रेड अँड ब्लॅक अँड सिल्वर फिश which contaminate eatable food and spoil it or transmitting disease causing agent are commonly placed under these a group. तर हे जे काही इन्सेक्ट आहे तर हे इन्सेक्ट मेनली त्या ठिकाणी काय करतात, जे काही कंटामिनेटेड इटेबल फूड आहे तर ते त्या ठिकाणी जे काही कंटामिनेटेड फूड्स आहे, जे काही कंटामिनेटेड फूड असेल तर त्यांना त्या ठिकाणी काय करतात हे ईट करतात किंवा स्पॉईल फूडला ते त्या ठिकाणी काय करतात ते कंटामिनेट करण्याचं काम करतात ते. म्हणजे हे जे काही इन्सेक्ट आहे का हे जे काही कॉक्रोच असेल, हाऊस फ्लाईज असेल आहे तर हे बाहेर ह्युमन फिकसेस किंवा जे काही ॲनिमल फिकसेस असेल त्यांच्यावरती त्या ठिकाणी आधी फीड करतात ते आणि फीड केल्याच्या नंतर ते किचनमध्ये त्या ठिकाणी एंटर होतात. ते किचनमध्ये एंटर झाल्याच्या नंतर जे काही फूड असेल जी ह्युमन फूड आहे तर त्या फूडवरती त्या ठिकाणी काय करतात ते त्या फूडवरती त्या ठिकाणी बसतात ते त्या फूडला त्या ठिकाणी ते कंटामिनेट करतात ते आणि तेच फूड त्या ठिकाणी आपण ईट करतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ह्युमनला त्या ठिकाणी डिसीज कॉज होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात ते. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कॉक्रोचेस असेल, क्रिकेट असेल, हाऊस फ्लाईज असेल, फ्रूट फ्लाईज असेल. फ्रूट फ्लाईज दॅट मीन्स ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर, विविल्स, ॲन्ट, रेड अँड ब्लॅक अँड सिल्वर फिश which contaminate eatable food and spoil it or transmitting a disease causing agent are commonly placed under this group. The insect like a cloth, moth, carpet beetle, furniture beetle cause damage to property, human possession also belong to household pest. हाऊसहोल्ड पेस्टमध्ये त्या ठिकाणी अजून कोण येऊ शकतं की जे त्या ठिकाणी फर्निचरला त्या ठिकाणी डॅमेज करत असेल किंवा क्लॉथला त्या ठिकाणी डॅमेज करत असेल किंवा जे काही कार्पेट असेल त्या कार्पेटला त्या ठिकाणी डॅमेज करत असेल अशी जी काही इन्सेक्ट आहे तर ते सगळे त्या ठिकाणी हाऊसहोल्ड पेस्टमध्ये त्या ठिकाणी येतात की जे ह्युमन प्रॉपर्टीला त्या ठिकाणी डॅमेज करतात. ते ह्युमन पजेशन किंवा ह्युमन प्रॉपर्टीला त्या ठिकाणी ते डॅमेज करत असेल तर ते सुद्धा हाऊसहोल्ड पेस्टमध्ये त्या ठिकाणी येतात. ते लाईक इन्सेक्ट लाईक क्लॉथ मॉथ असेल, कार्पेट बिटल असेल, फर्निचर बिटल असेल, कॉज डॅमेज टू प्रॉपर्टी ऑफ ह्युमन ॲल्सो बिलॉंग्स टू हाऊसहोल्ड पेस्ट. त्याच्यानंतर दी ॲनाफिलीज मॉस्किटोज स्प्रेड मलेरिया अमॉंग ह्युमन बिंग व्हेरॅज क्युलेक्स अँड ईडिस स्प्रेड फिलारियासिस अँड येलो फीवर रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण जी काही ॲनाफिलिस मॉस्किटो आहे, फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो मेनली, तर जी काही फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो आहे तर ही मेनली त्या ठिकाणी काय करते, मलेरिया स्प्रेड करण्याचं काम करते अमॉंग ह्युमन बिंग. आणि व्हेरॅज क्युलेक्स आणि ईडिस ही त्या ठिकाणी काय करतात ते फिलारियासिस स्प्रेड करण्याचं काम करतात ते अँड येल्लो फीवर स्प्रेड करण्याचं त्या ठिकाणी काम करतात ते रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जी काही क्युलेक्स मॉस्किटो आहे तर ही त्या ठिकाणी काय करते फिलारियासिस कॉज करण्याचं काम करते आणि जी काही ईडिस इजिप्ती तर ती त्या ठिकाणी काय करते येल्लो फीवर
कॉज करण्याचं काम करते रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर ह्युमन लाऊस किंवा पेडिक्युलस असं तिला म्हणतो आपण त्या ठिकाणी, किंवा हेड लाऊससुद्धा असं त्या ठिकाणी म्हणतो आपण. कॅरीज ए मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॉज टायफस फिवर, रिलॅप्सिंग फिवर अँड ट्रेंच फिवर. तर ही त्या ठिकाणी ते कॉज करण्याचं काम करते हेड लाऊस. त्याच्यानंतर हाऊस फ्लाय इज इक्वली इम्पॉर्टंट टू स्प्रेडिंग डिसीज लाईक टायफस फिवर, कोलेरा, डायरिया अँड लेप्रोसी, ट्युबरकुलोसिस. तर ही त्या ठिकाणी काय करते ती कॉज करण्याचं काम करतात. ती हाऊस फ्लाय मेनली त्या ठिकाणी कोणते डिसीज कॉज करते? टायफस फिवर, कॉलेरा, डायरिया, लेप्रोसी अँड ट्युबरकुलोसिस. ते ही जी काही डिसीज असेल ही त्या ठिकाणी ते कॉज करण्याचं काम करतात. ते त्याच्यानंतर रॅट फ्लिया जर बघितलं आपण, रॅट फ्लिया मेनली ह्या ज्या काही फ्लिया आहेत ते हे रॅटच्या बॉडीवरती त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटतात, म्हणून आपण याला रॅट फ्लिया किंवा झुनोप्सायला असं त्या ठिकाणी म्हणतो. वर्क ॲज अ व्हेक्टर फॉर पार्चेयुरेला पेस्टीज, कॉज ब्युबॉनिक प्लेग. ही त्या ठिकाणी काय करतात? ते ब्युबॉनिक प्लेग कॉज करण्याचं काम करतात ते. अँड सेट्से फ्लाय, घुसेना पाल्पिलीज, म्हणजे सेट्से फ्लाय सायंटिफिक नेम तिचं घुसेना पाल्पिलीज, ट्रान्समिट आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस. सेट्से फ्लाय त्या ठिकाणी काय करते? आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस कॉज करण्याचं काम करत असते. सेट्से फ्लाय मेनली त्या ठिकाणी काय करणारे? आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस कॉज करते. त्याच्यानंतर जी काही रॅट फ्लिया असेल तर रॅट फ्लिया मेनली त्या ठिकाणी काय करते? ब्युबॉनिक प्लेग कॉज करण्याचं त्या ठिकाणी काम करणारे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल पेस्टमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या जे काही स्ट्रक्चरल पेस्ट आहे तर मेनली त्या ठिकाणी जे काही बुक बाइंडिंग असेल किंवा फर्निचर असेल किंवा क्लॉथ असेल तर यांना त्या ठिकाणी काय करतात? ते कॉज करणाऱ्या ज्या काही पेस्ट आहे तर यांना त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? स्ट्रक्चरल पेस्ट असं त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यामध्ये मेनली टर्माइट्स असेल, सिल्वर फिश असेल, तर हे दोन कॉमन स्ट्रक्चरल पेस्ट आहे. टर्माइट्स आणि सिल्वर फिश मेनली ह्या त्या ठिकाणी काय करतात? ते जे काही स्टार्च असेल किंवा सेल्युलोज असेल त्याच्यावरती त्या ठिकाणी काय करतात? ते फीड करण्याचं काम करतात. ते टर्माइट मेनली ही सेल्युलोजवरती फीड करते आणि जे काही सिल्वर फिश असेल ही मेनली त्या ठिकाणी स्टार्चला फीड करण्याचं त्या ठिकाणी काम करत असते. मग ह्या जे काही स्ट्रक्चरल पेस्ट आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, स्ट्रक्चरल पेस्ट आर दोज harmful insect which cause damage to wooden frames, doors, furniture, fencing post, library book, stored paper, cardboards and all other wooden articles and components of building are referred as a structural waste. यांना त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? स्ट्रक्चरल पेस्ट असं त्या ठिकाणी म्हणतो. याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, स्ट्रक्चरल पेस्ट आर दोज हार्मफुल इन्सेक्ट विच कॉज डॅमेज टू वुडन फ्रेम्स. ही काय करतात? ते जे काही वुडन फ्रेम्स असेल त्या वुडन फ्रेम्सला डॅमेज करतात ते, किंवा डुवर्सला त्या ठिकाणी काय करतात? ते डॅमेज करतात. ते फर्निचरला डॅमेज करतात. ते त्याच्यानंतर फेन्सिंग पोस्ट असेल त्यालाही डॅमेज करतात ते, किंवा लायब्ररी बुक्स असेल तर लायब्ररी बुक्सलाही त्या ठिकाणी काय करतात? ते डॅमेज करतात. ते मेनली जे काही सिल्वर फिश आहे, जे काही सिल्वर फिश इन्सेक्ट आहे तर हे एकदम स्मॉल साईज असतात, ते सिल्वर कलरचे असतात ते. आणि बुकचं जे काही एकदम इंटरनल पोर्शन आहे, आतमधला जो काही पार्ट आहे, जे काही बाइंडिंगचा पार्ट आहे तर त्या बाइंडिंगच्या पार्टमध्ये हे मोस्टली आपल्याला बघायला भेटतात. ते म्हणजे असे बुक जे खूप जास्त जुने जे ओल्ड बुक आहे त्यांच्यामध्ये सिल्वर फिश आपल्याला हे बघायला भेटतात. ते लायब्ररी बुक्स, स्टोवर्ड पेपर, स्टोअर करून ठेवलेले जे काही पेपर असेल, जुने पेपर असेल तर त्यांच्यामध्येही आपल्याला हे खूप जास्त बघायला भेटतात. ते खूप जास्त दिवस स्टोअर करून ठेवलेले जे काही पेपर आहे, जुने बुक्स असेल, जुने पेपर असेल त्यांच्यामध्ये सिल्वर फिश आपल्याला बघायला भेटतात. ते त्याच्यानंतर कार्डबोर्ड्स असेल, कार्डबोर्ड्समध्ये पण त्या ठिकाणी हे बघायला भेटतात आपल्याला. त्याच्यानंतर
अँड ऑल अदर वुडन आर्टिकल, जेवढे वुडन आर्टिकल आहे तर त्यांच्यामध्येही त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं ते ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ बिल्डिंग आर रेफर्ड टू ॲज अ स्ट्रक्चरल पेस्ट. त्यानंतर टर्माइट्स दॅट इज व्हाईट अँट. टर्माइट म्हणजे काय? व्हाईट अँट आर कलोनियल अँड सोशियल इन्सेक्ट फीड ऑन सेल्युलोज अँड डॅमेज वुडन मटेरियल इन व्हॅरिएबल फॉर्म. तर ही जी काही टर्माइट्स आहे तर टर्माइट्स मेनली त्या ठिकाणी काय करतात ते जे काही सेल्युलोज असेल तर त्या सेल्युलोजवरती त्या ठिकाणी काय करतात ते फीड करण्याचं काम करतात ते, आणि जे काही वुडन मटेरियल असेल व्हेरिएबल फॉर्ममध्ये असणं जे काही वुडन मटेरियल आहे त्यांना त्या ठिकाणी काय करतं ते डॅमेज करण्याचं काम करतं. टर्माइट्स हा एक सोशल इन्सेक्ट आहे किंवा एक कलोनियल आहे आणि एक सोशल इन्सेक्ट त्या ठिकाणी म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी ओळखत असतो. त्याच्यानंतर सिल्वर फिश त्या ठिकाणी जर बघितलं आपण, सिल्वर फिश फीड ऑन स्टार्च मटेरियल अँड घी. सिल्वर फिश मेनली त्या ठिकाणी काय करतो, जे काही स्टार्च मटेरियल असेल किंवा घीवरती त्या ठिकाणी काय करतो फीड करण्याचं काम करतो. दस डॅमेजिंग बुक बाइंडिंग, वॉल पेपर्स, फोटोग्राफ अँड ऑल काइंड्स ऑफ अडेझिव्ह लेबल्स, क्लॉथ मॉथ अँड कार्पेट बिटल कॅन ऑल्सो बी डॅमेज क्लॉथ कार्पेट ॲज अ स्ट्रक्चरल पेस्ट. याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण सिल्वर फिश मेनली त्या ठिकाणी काय करतो स्टार्चवरती फीड करण्याचं काम करतो, आणि जे काही बुक बाइंडिंग असेल तर त्या बुक बाइंडिंगला त्या ठिकाणी डॅमेज करतो. जे काही ओल्ड बुक आहे, जे काही जुने पुराणे बुक असेल पेपर असेल त्यांच्यामध्ये आपल्याला हे सगळ्यात जास्त बघायला भेटतात ते त्यांना त्या ठिकाणी डॅमेज करण्याचं काम करतात, किंवा बुकची जी काही बाइंडिंग आहे तिला त्या ठिकाणी डॅमेज करण्याचं काम करतात ते. वॉलपेपर्स वॉलपेपरला त्या ठिकाणी डॅमेज करतात ते, फोटोग्राफ्सला डॅमेज करण्याचं काम करतात ते, अँड ऑल काइंड्स ऑफ अडेझिव्ह लेबल, ऑल काइंड्स ऑफ अडेझिव्ह लेबल असेल त्यालाही त्या ठिकाणी ते डॅमेज करतात ते. क्लॉथ मॉथ अँड कार्पेट बिटल कॅन ऑल्सो बी डॅमेज क्लॉथ. जे काही क्लॉथ मॉथ आहे तर ते क्लॉथला डॅमेज करतात ते. कार्पेट बिटल हे मेनली त्या ठिकाणी जे काही कार्पेट्स असेल त्यांना त्या ठिकाणी डॅमेज करण्याचं काम करतात ते. म्हणून या सगळ्या त्या ठिकाणी काय एक स्ट्रक्चरल पेस्ट म्हणून आपण याला त्या ठिकाणी ओळखत असतो. तर इथे हे आज आपलं लेक्चर त्या ठिकाणी कंप्लीट झालेले. नेक्स्ट टाईम आपण त्या ठिकाणी जे काही मेन ॲग्रिकल्चरल पेस्ट असेल जवारस टिंबरोर, त्याच्यानंतर